साखरेच्या दरवाढीवर महिला तोडगा काढतील. मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय आहे. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी अजब विधान केलं. खजूरयुक्त मिठाईचा पर्याय आहे असंही मनीषा कायंदे यांनी म्हटले. कधी कधी भाव वाढवणं अपरिहार्य असतं असंही मनीषा कायंदे यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे शुगर फ्री मिठाई पण बनतात ना. लोक आजकाल काय प्रिफर करतात? शुगर फ्री. त्यामुळे भावाची तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर महिला शुगर फ्री वापरेल. खजूरयुक्त पण मिठाई बनते. ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात. भाऊ जेवायला आला, श्रीखंड करतील किंवा काही पण. बघा, महिलांकडे अनेक तोटगे आहेत. भाव वाढलेत, कबूल आहे, परंतु आता त्या काही ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत, कधी भाव वाढावे लागतात, काही समस्या असतात. आपल्याला माहिती आहे शुगर फ्री मिठाई पण बनतात ना. लोक आजकाल काय प्रिफर करतात? शुगर फ्री. त्यामुळे भावाची तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर महिला शुगर फ्री वापरेल. खजूरयुक्त पण मिठाई बनते. ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात. भाऊ जेवायला आला, श्रीखंड करतील किंवा काही पण. बघा, महिलांकडे अनेक तोटगे आहेत. भाव वाढलेत, कबूल आहे, परंतु आता त्या काही ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत, कधी भाव वाढावे लागतात, काही समस्या असतात. साठी शुगर फ्रीचा वापर करा असं मनीषा कायंदेंनी अजब विधान केलेलं आहे. मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय आहे. दरवाढीवर महिला तोडगा काढतीलच असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर मिठाईसाठी उत्तम शुगर फ्रीचा पर्याय असल्याचं सुद्धा मनीषा कायंदेंनी म्हटलेलं आहे. तर शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याबरोबर जोडले गेलेत. राजूजी, मनीषा कायंदेंनी एक अजब विधान केलंय. साखरेचे दर वाढले आणि त्यामुळे साहजिकच मिठाईचे सुद्धा दर वाढतीलच पुढच्या काळात आणि सणासुदीची वेळ. मात्र यावर शुगर फ्रीचा पर्याय उत्तम आहे असं मनीषा कायंदे म्हणताय. खरं तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कारण शुगर फ्री इतकं उपलब्ध होऊ शकेल का? मुळामध्ये किमान एक महिन्याची आपली गरज आहे 22 लाख टनाची. आणि ही जर दरवाढ रोखायची असेल तर किमान 4-5 लाख टन अतिरिक्त साखर मार्केटमध्ये सोडावी लागेल. आणि तेवढी साखरेला पर्याय म्हणून शुगर फ्री तेवढी आहे का उपलब्ध? कुठं उपलब्ध आहे आणि ती परवडेल का? आणि तुम्हाला साखरेचे पैसे द्यायला पैसे नाहीत आणि शुगर फ्री ही साखरेपेक्षा महाग आहे. ही त्यांनी समजून घ्यावं जरा. मुळामध्ये साखरेचं काही संकट बिंकट आलेलं नाही आहे. व्यापाऱ्यांनी साखर दाबून ठेवलेली आहे. काही खाजगी कारखानदारांनी व्यापाऱ्यांनी दाबून ठेवलेली आहे. तर जेवढ्या खाजगी आणि साखर कारखान्याचे साखरेची गोडाऊन असतील ते जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकून तिथले रेकॉर्ड तपासावं आणि जी दाबून ठेवलेली साखर आहे, क्षमतेपेक्षा जास्त साठवणूक केलेली आहे, तो साठा जप्त करावा किंवा मार्केटमध्ये आणावा. आपोआप दर नियंत्रणामध्ये येतील. बरं. धन्यवाद राजू शेट्टी. शेतकरी नेते आपल्याबरोबर जोडले गेले होते. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मनीषा कायंदेंनी हे अजब विधान केलेलं आहे आणि त्याच्यावर आता राजू शेट्टींनी सुद्धा झी 24 तासला प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला या सगळ्या तोडगा काढतीलच आणि मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. दरवाढीवर महिला तोडगा काढतीलच. शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी हे अजब विधान केले. साखरेचे दर वाढलेत आणि त्यामुळे सक्सेना सलगर आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. सक्सेनाजी, दरवाढीवर तोडगा त्यासाठी महिला काढतीलच लवकरच, मात्र शुगर फ्रीचा उत्तम पर्याय असं कायंदे म्हणतायत. ऍक्च्युली त्या माझ्या सहकारी मोठ्या भगिनी आहेत, परंतु मला त्या मुंबईमध्ये राहत असल्यामुळे त्यांना तसे पर्याय सुचत असत. कारण ते ऑलरेडी सत्तेत पण आहेत आणि सत्तेमध्ये 2 पक्षातून इकडून तिकडे कोलांटिवडी खाल्ल्यामुळे सुद्धा त्यांना खऱ्या साखरेचे भाव किती असायला पाहिजे, जनसामान्यांचं जीवन किती बेहाल होतं आणि किती कडू होतं साखरेचे भाव वाढल्यानंतर, हे त्यांना कळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या लोकांनी थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती पाहिली तुम्ही तर शेतकरी हवालदिल झालेला आहे, नागरिकांच्या समस्या मोठ्या आहेत आणि महागाईने उच्चांक गाठलेला आहे. परंतु 50 खोक्यांनी जे सरकार निर्माण झालंय त्या खोक्यावाल्यांना सामान्य माणसाचा 50 पैसे वाढल्यावर सुद्धा किती मन बेचीन होतं याची दाहकता त्यांना कळू शकणार नाही. मी असं म्हणेन की परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि त्यांना ती कळावी गोष्ट आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी.
निश्चित. धन्यवाद सक्षना सलगर. राष्ट्रवादीच्या नेत्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. आपण जर पाहिलं तर शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी हे खरं तर अजब विधान केलेलं आहे आणि मिठाईसाठी शुगर फ्रीचा वापर करावा, महिला यावर उत्तम तोडगा काढतीलच असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. साखरेच्या दरबारीवर महिला तोडगा काढतील असं अजब विधान यावेळी कायंदेंनी केलेलं आहे.